ओम ज्ञानिना मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी चनाः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी चनाः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास्यानिमित्त चलता शिलत असले संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आणि सत्संगाक भाग घेत असले मागिले सगळे लोकांची हार्दिक जालत असले स्वागत। एक गावा भितरी दंपती वास करता आसलेची ते दंपतीले विशेष जालत असले नाव आशिले एकलेले पतील नाव आत्माराम दुबे म्हणू, बायलील नाव उलसी म्हणू। लोकांची प्रीतीने जीवन करता आशिल्लेची मस्त वर्षानंतर तिंका एक संतान जन्मायले। पती पत्नीक मस्तीतला आनंद संतोष जाल्लेरी ते चल्लेले जन्म येवचे संदर्भ टायम वेळ तितले बरे नाशिल्ले। अशें जावंक न्हू प्रायः ते चल्ले नायलाले थोडे दिवसा भितरीची हे पती पत्नी दिवंगत जावंक गेलेची। अशें जावंक न्हू ते चल्लेले देखरेखी मुखार पोषणे ते घरचे काम करत असले बायल मनीस तेगेले घरा घेवन वचूंक करूं लागलो पाप। आपणाले मालिकाल चल्ले ह्यो अनाथ येवचे ना हेका बरे करून पोषण करता म्हणजे ते कामवालेले मनाचे चिंतने अशी जावंक न्हू घरा होंगेन पोषण करता आसा सहजानुची तो चल्लो अत्यंत हुशार बी है, तीक्ष्णाग्रमती बी है, सांगील पुरा कळून घेवचे सामर्थ्य आशिल्ले मनुष्य बी है। सहजानुची तिगेले तोंडातने केन्नाची हे कामवाले केन्ना रामा रामा म्हणटा उरता आशिल्ले रामाल चिंतन हेगेल मना भितर बी येवचे लागले। प्रायशः तिगेले बरोबर बेची हे चल्लेक मस्त दिवस उरचे योग ना कितकी ते कामवाले बेची 4-5 वर्सां भितरीची हे चल होड येता आसतना ते बेची मध्य हेका सोडून वचचें पडलें, ते बी अस्तंगत येवचे पडले। अशें न्हू प्रायशः ह्यो चल्लो अनाथ येवता आसले स्थिती भितर येवन पावले जाल्लेरी जगन्नियाम केले तसले पार्वतीक कळले ह्यो चल्लो अनाथ येता आसा तशें जावचें ना म्हणचे बदल पार्वतीने सहज जालें तसले एक मानुष्य वेश धारण करून न्हू तेका आहार दिवचे तेका पोषण करता असले वेवस्थे करचेक सुरवात केले।
केन्ना तो चल्लो सहजानुची 8 वर्साचे जात्ता आयलो तेन्ना परमेश्वरांनी थंय गांव आशिल्ले तसले एक आश्रमाचे संताक सूचन दिलें एकले चल्लेले बाप्पा म्हणा तेका पळोवन घेवचें कोण ना तूं तेका हांड धरून घे म्हणून संताक ते परमेश्वरान आदेश मेळ्ळे तेन्ना तो संतोशांनी हे चल्ल्याक स्वता आयलो हे चल्ल मेळ्ळो परमेश्वर सांगिल्ले प्रमाण तेका पळयतलो कोण ना आशिल्ले पार्वती मध्यन जेवणा दिवंगे सांतपण करून वता आशिल्ले कितलेची अशें हांवें न्हू तेणें तेका आश्रम आपोवन व्हरले तेगेलें लक्षण पळोवन गे न्हू मस्त संतोश जालो तेका संतोश हांवें न्हू तेका मूंज वरकी केलें मूंज वरकी करून न्हू बरें शिक्षण दिवचे वेवस्थेक ते संतांनी सुरवात केले चल्लो प्रबुद्धवान जाता आसा रामदुवा म्हण सांगून तेका राम दवर नांव दवर बी धरिल्लें तेका रामालें नांव केन्ना घेता उरता आशिल्लो तो अशें हांवें न्हू तो चलवड येता आसा सामान्य 15 वर्ष पर्यंत त्या चल्लेक सगळे वेदाचे शास्त्राचे शिक्षण पूर्ण जालें तेन्ना गुरून विचार केले हे चल्ल्या निमित्त महान कार्य जावचें आसा जाल्यार त्या कार्याक एक वाट मेळ्ळ्या कस तेका अशें हांवें न्हू त्या कार्याची प्रत्यक्ष आमी करया म्हूण सांगे न्हू हेका सुलक्षण जालें तसलें एक चल्ली बरोबरी विवाहावर केले ते चल्ली नांव आशिल्लें रत्नावली म्हणून ते चल्ली अत्यंत सुंदर बी है घरा कामा भितर तितले प्रवीण बी है तितलेची हसनमुखी जावंक न्हू बरें करून पती बरोबर जीवन करता आशिल्ले प्रायः ते चल्ली केन्ना रामभवाले जिवना भितर आयले की तेन्ना ही जिवनाचे शैली बदलावून येता गेले बायलेक अत्यंत प्रेम करूं लागल्यो मनुष्य तेगेलें जीवन सहजानची वैदिक कामां वचूंक न्हू चलता उरता आशिल्लें अशें हांवें न्हू साखळे टायमाक वैदिक कामां वचचे आनी सांजे घरा येवन पावचे बरें करून उरचे एक चिंतन तो दवरंक नाशिल्लो सहजानुची पावसडीचे काल सुरवात जाले श्रावण मास आरंभ जाले तेन्ना तेगेले मित चालू वता एक तेका 2 दिवसां तरी थोडे दूर गांव वता तसले एक अनिवार्यते येवन गेले अशें हांवें न्हू ह्यो रामदोवा थोडे दूर गेलो वच्चे ना अनिवार्यता बायलेन सांगलें कांय भिनाकाची वचून या हांव आराम उरतांगा म्हणून ह्यो गेले कितके हय पूर्णमय लागीं येता आशिल्ले रक्षाबंधनाचे हे दिवसूची रक्षाबंधन अशें हांवें न्हू पयले दिवस ते चलिल्लो भाव भयणी आपिच्याक हांगा घेवन पावलो आनी रत्नावली सांगलें तेणें फाल्यांक रक्षाबंधन तुगे कंटन म्हाका रागवन अशें घेवका यो बाप्पा बी तुका पळयका म्हण याद करता आसाची तुका घरा आपूण व्हरच्या खातीर आयला म्हणून तेन्ना रत्नावलीन सांगलें ना हिने गांवां ना भायर गांवां गेल्याची अशें हांवें न्हू थिंग सांगचे पयलीं हांव येवचें तयार ना थोडेची गडबड नाक तूं म्हूण सांगे न्हू तेन्ना भाव सुमार वेळ राखलो चतुर्दशीचे संध्याकाळ पर्यंत जाल्यार भावा येवचें अशें दिसलें ना तेका तेन्ना सांगलें पळय पावस मस्त आसा न्हंयेक नेगोस आसा अशें हांवें आनी मस्त वेळ केल्यार आमकां वच्चें जावत ना फाल्यां का परब अशें तुवें कांय गडबड नाका म्हण सांगे न्हू भाजयो घालतलो लोकांक सूचन दिलें अशेंशी तो आयल्यार ताका सांगया आवय घार गेला म्हूण सांगे म्हूण सूचन दिवंक गे न्हू हें चल्ली आनी भावा बरोबरी न्हंय दांटूंक गे न्हू तेगेले गांवां वचून पावले
थोडे रात्री बरोबरी हो रामदुवा येन पावलो. पत्नी नाशिल्ले पळोवन ताका आश्चर्य बी जालें. बाजू घरा विचारलें, तेन्ना ताका सत्य कळ्ळें. तेगेले भावान हेंगे न्हू ते का आपूण हल्ला म्हूण सांगे न्हू. अशें हांगे न्हू रत्नावती गेले म्हणजे पश्चातापा भितर हो घरा उदलो. घरा उदले बिची ही गेली मनपुराची बाजी दिकानीची. अयो म्हाका सांग नाशिगेल मू ते 2 दीस जाले हांव ताका सोड नाशिल्लो. आतां सोड खावं कशें उरचें म्हणजे चिंतनेचेरीची ह्यो रात्रीक थोडे आशिल्लो खाल्लो न्हिदलो जाल्यार मना भितर ताका तेगे बायलीले विचार येता आसविना आनी कांय विचार येतना ताका. अशांगने एक उत्कटता येता गेले जास्त येता गेले बायलेक पळयकच म्हणजे एक कातुरता निर्माण जावंक गेली तेगे भितरी. अशें जावंक गे न्हू रातोरात्र हांव उठलो. उठूंक गे न्हू बायलेक हांव वचका म्हूण सांगून आयलो. मदीं एक न्हंय पयलीं न्हू आशिल्ली न्हंय ते न्हंय दडा येता. मध्यरात्रीचे संदर्भ येन पळयता. दोणी वालपुराची बाजून थंय न्हिदलाची थिंग जागयता. उठया म्हाका थोड्याची न्हंय पार करून दिया. मागीर बायल गांवां गेले की ना ताका पळयचें करता म्हाका वचचें केला म्हूण. तेन्ना ते अंबीक लोक सांगताची तुका वचचें केलें हय ते तुगेले बरोबर आमकूय तूं घेवन वचनाका खंयकीचे एम लोकांक. प्रवाह मस्त थोड आसा. खंयकी बाजू गांवां मस्त पावस आयलेशी दिसता आसा नेगोस येता आसा. ही हुंतू प्रवाहा भितर आमी दोड मानवचे तयार ना. आनी रात्री वेळ कांय दिसता बी ना तसो मुचे आमकां. अशा न्हू आमी बिलकूल येवच ना म्हूण सांगे न्हू सगळे अंबीक लोकांनी इन्कार करून सोडले. मस्त पश्चाताप येयल्या का मना भितर एक आतुरता पळयकाची बायले काण वचकाची म्हणचे आतुरता. कितें करचें म्हूण न्हंय दडा येवन राबलो. धर्म कर्म संयोग कितकी कसली एक फळे नमनीची एक वस्तू त्याला वता जाल्यार दिसली ताका. संतोश हांव गेले अब्बा देवानी म्हाका एक वेवस्था केला म्हूण सांगलो. ह्याक इज मारूं कळटा आशिल्लें. अशान ते वस्तू धरून घेनू इज मारून घेनू न्हंय पार केलो. वस्तुतः ते येता आशिल्ले फळे न्हय कोणालकी एकलेले मडे शव जाल्यार काम बुद्धी आशिल्ले हक्का कामा तोडलेले हक्का ते फळ अशी दिसली विना शेव दिसतीच ना हो ताका. ते धर नदी पार जावंक गेलो. प्रवाह अत्यंत अद्भुत्यान आसा. ते खंयचे लक्ष ना हेका. तेगेलो उद्वेग तितलो वाडता गेला. पिशाच्या स्वरुपाचेर हे वर्तन करता आसा. न्हंय पार जावंक गेलो. न्हंयचे बाजूनेची तेगेले मावाल घार. संतोश जालो ताका. वस्त्रुटी म्हणून गेला. जालेबेची न्हंय दांटली हांव येन पावल न्ही. आनी थोड्या वेळा भितरच बायली तोंड पळयता खुशीन उरता म्हणजे आनंदाचेर तो वता आसा. ह्यो घरा लागले वच भितर पावस स्टार्ट जावंक गेले. मिंच गुडगू येवचे लागले. धांवता धांवताची उचून पावलो घरा भितर. पावसाची अब्बर इतलो आशिल्लें की म्हणल्यार प्राय हेणें घरा बागेल धाडिल्ले बिची कोणें बागेल काडूंक तयार जालो ना. कारण पावस आवय तितलो आशिल्ले काय तरी हेगे आवाज भितर लोकां पर्यंत पावचे शक्य जालें ना. हें केन्ना गुत आसा. मागीर बायल हांगा आयलेर माळे उंच उरता म्हूण. माळे उंच एक रूम आसा थंय मागीर बायल केन्ना वास करता म्हणजे हेका गुत्त आशिल्लें. अशें हांवें न्हू हो विचार करता आसा खंय तरेची एक सान आधार मेळ्ळेर माळ्याचेर सोडलेर मागीर बायली थंय पळय वयत न्ही हांवें मागीर थंयच हांवें आसता मागीर बायल म्हूण सांग न्हू सुतलोची घराचे रावंड मारता आसा. धर्म कर्म संयोग कितकी. एक राज्यू लांबता आशिल्लें ताका दिसलें. ताका अत्यंत संतोश बी जाले आश्चर्य बी जाले.
मना भितर सांगता आसता मागली बायले गुतास कितके हांवें येवचें अशान एक राज्य संवसारा मागले बायलेनी म्हण सांगूंक गे न्हू ते धदलो रापा उंचाळो गे न्हू मागीर कावणो आशिल्ले भितर गेलो थंय तेगेली बायल देवा फोटा मुखारी देवूळांत गे न्हू देवाले नामस्मरण करता आसा मध्यरात्री टायमारी देवी भक्ती बी तेगे भितर जास्त आशिल्ली तेगेली बायले भितरी केन्यो मागीर म्हणून भितर गेले की तेन्ना बायले अत्यंत आश्चर्य जाले आश्चर्य जावंक गे न्हू ते पळयता आसा तुमी कशे हांगेन पावलेत आतां म्हूण सांगून विचारता आसा तेन्ना सांगता ना न्हंय पार करून येवंक आशिल्ले कसले एक फळे तुकडे मेळ म्हाका ते धर घेवन हांव हांगा आयलो उंच कशे आयले तुमी ना तुवें एक राज्य सोडून दवरलो न्ही ते राज्य धरून उंच आयलो हांवें राज्य सोडून दवरला ना मू सोडून दवरलो ना मू ना 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 दाखयत तुका यो म्हणून दिवू घेवन सांज दिवू घेवन पळयताची ते राज्य न्हय हां तुमी सांगिल्लेच स्वरूप हे पिश्यक कामातुराक स्वरूप कितें राज्यान दिसलो सहजान काळकाक राज्य पळयल्यार आमी कितें म्हण टाकूंक येताची थंय स्वरूप म्हण टाकूंक येताची हें पळया इतले कामां पिश्या जालें की म्हणटाले हे मनुश्य स्वरूपूय राज्यान दिसता म्हूण सांगले रे कितले अंधे जावचे पूर्ण हे मनुश्य ताका तो कितें करता असो खबर ना म्हण जालें ना त्या मनशाक ते स्वरूप सहजान वता आसा तेन्ना तेगे बायलेक धस्स जाले घोवा भितर आपूण हाण घेवन विचारता आसा हें कितें करता आसा तुमी हां हांव फाल्ल्याक तुगे घरा हें सोडता आशिल्लें न्ही बाबा राखी बांदून घे न्हू इतली कितें गडबड आशिल्ली तुमकां इतली कितें उन्मत्त जावन आसा तुमी म्हण प्रश्न करता आसा तेन्ना हो घोव सांगता तुका दिवस सोडून एक दीस थंय सोडून हांव आसकी तुका केन्ना तरीची तूं नाशी म्हाका जिवाना ना गो अशें तुगेली याद येता उरले अशें तुगेली याद येता तर हांव इतलो टकल गो म्हणून तेन्ना बायले मस्त पश्चाताप येता जर तुमी येवत आसतना न्हंयेले प्रवाह जास्त्यान तुमी गेल्ले आसलेली हें सरपांचेर तुमकां चाबलें आसलेली तुमी उरता आसले कित्याक हांगा कितले तुमगेले अज्ञान अंधकार कितले तरी तुमकां कामाचे उद्वेग तेन्ना बायल मस्त पश्चातापान सांगता कितें तुमी मागीर चितली प्रिती दवरली न्ही हेची तरी प्रिती तुमी भगवंत दवरलो आसलेली तुमी भगवंत प्रत्यक्षांत वता आसली कितकी तुमकां देव दिसता आसली कितकी तुमी तें सोडून घे न्हू हें शरिराक आनी थोडे वर्सां भितर हें शरीर सुकून वतकी मोडून वतकी कित्याक गुतना कांय अर्थ ना हें शरीर चाम आसता म्हणजे कितके एक रूप आसा जर चाम अशें फुटून काडलें कितें आसा भितर दिकांनी रक्त मांसच न्ही भोर नाशिल्ले असले शरिराका तरी तुमगे जिवाची तुमी त्याग करून येताची म्हणजे जाल्यार आसलेली तुमी कळले समू न्हय हेची तरी कितें मागीर वंचे शरीर प्रेम दवरलो आसा हेची तरी प्रेम तुमी देवा वंचे दवरलो आसतरी तो राम तुमकां मेळटा आशिल्लो म्हूण केन्ना बायल सांगता की तेन्ना रामबोलाक खानसाला मदलेशें येता ज्ञानोदय जाता ताका तेगेले दोळे उगडटा हैमू हांव केवल एक शारिरीक सुखा खातीर इतलोट कश्ट घेतलो मू केन्ना हांवें देवा खातीर इतले बी प्रयत्न केलो ना मू थो हांवें कळल सुमोनी चूक आजी मागीर बायलेनी म्हाका गुरू जावंक न्हू मागीर दोळे उगड शिकले म्हण सांगता तक्षणाची बायले पांय पडटा तूं गुरुस्थाना भितर आस म्हाका तुगे निमित्त आज म्हाका एक उजवाड मेळशी जाले हांव कितें भोग आशिल्लो आयलोलो हे भोग अर्थ नाशिल्ले कितले केले बी तृप्ती नाशिल्ले अशें हांव गे न्हू आतां तूं म्हाका अनुमती दी हांव तुवें सांगिल्ले प्रमाण रामा सोदू वता म्हण सांगूंक गे न्हू रातो रातच
थंत मनुष्य भायर पडटा रामबुवा. भायर पळोवंक न्हू सहजानुची पुण्यक्षेत्राक त्रिवेणी संगमाक येवन पावता. येवन पावूंक न्हू थंय एक संताल आश्रमा वचूंक न्हू आश्रय घेता. संताल सेवे करचे लागता. ताका राममांचो पयले उपदेश जालेले. ते संत हेगे सेवे पळोवंक न्हू संतुश्ट जावंक न्हू हेगे मनाचे कांय विकारत ना. हेका काम भावर येत ना. केन्ना देव देव रामस्मरण करता उरता. हेगे जीवन एक पवित्र जान आसा. म्हणचे बदल हेका संन्यास दिता. संन्यास दिवन हेगेले चर्ये आचरणे पवित्र अशें करता. हेका तुलसी म्हण सांगून नांव दिवंक न्हू. तूं रामान सेवेक कर म्हण सांगे न्हू. तुलसी दास म्हण सांगून ताका नांव दिवंक न्हू. ताका आशिर्वाद करता. तेन्ना हे तुलसीदास संतुश्ट येता. संतुश्टान विचारता हांव कितें करूं. तेन्ना गुरुदेव सांगता ताका वची काशीक. काशी वचून ईश्वर सेवे करी आनी थंय रामाल कथा श्रवण करी. तुका रामाल दर्शन जावचें योग आसा म्हणून. अशें हांव न्हू काशी वता. काशी वचूंक न्हू रामाले कथा आयकता. भगवंता सेवे करता. इतले रामनामा भितर तन्मय जातकी म्हण सांगलेली प्रायशः तेगेले तन्मय ताका मारुतुर्केची दिग्भ्रमे जाणवता. मारुती स्वता प्रत्यक्षान ह्याक एक दर्शन दिता. दर्शनेन सांगता म्हाका दिसता आशिल्लें रामाले अहर्निश स्मरण हांव मात करता म्हणून. आजी तूं बीची ते रामाले स्मरण करचे स्तरा भितर आयलो रे. मस्त खुशी जालो तुका पळोवंक न्हू. कितें जावं कशें तुका म्हणून. तेन्ना तो सांगता ना म्हाका रामाल दर्शन जावंक आशिल्लें. तेजे खातीर हांव अत्यंत आतुरजान आसा. ते रामा पळयका रामाल दर्शन घेवका मागीर जीवन कृतकृत्य करका म्हूण सांगे न्हू. तेन्ना तो आंजनेय सांगता थोडे दिसा भितरच तुका रामाल दर्शन जावचें आसा. तूं कांय भिनाका म्हूण सांगे न्हू. आश्वासन दिवन वता. एक दीस सहजानुची हे तुलसीदास वता आसा. ते संदर्भाचेर एकलो आजानुभव जालो तसलो धनुश बाण घेतलो तसलो एक मनुष्य कुद्रे उंचो येता आसा. हें तुलसीदासान ताका पळयलें. हां कोण केबिलो बाण घेवन वता आस न्ही. हां ओरो मनीस पळोवंक नदर ताजे कडेन तशी गेलो. वचूंक घेवन पुन्हा तेगेल्या आश्रमा वचून पावलो. संध्याकाळाक मारुती आयलो. येवन विचारता आसता तुका रामान दर्शन दिलें म्हाजें तुवें घेतलें ना कितें मुची. ना मू दिलें ना मू. अयो पिश्या कूद जावंची बसून आयलो कोणो न्ही रे तो रामूच रे. तुका पळयका म्हण आयलो रे. तुका दर्शन जावंक इच्छा केलो तुवें आयलेलो रे. तुवें ताका नदर अंदाजी करून सोडलें रे. मस्त पश्चाताप येता. अयो भगवन तूं येत जायले बेची म्हाका हेका वळखचें जालें ना मू म्हण पश्चाताप करता. भिनाका आनी तुका रामा दर्शन घेवचें योग आसा म्हण पुन्हा सांगता मारुती. थोडे दिसा भितर सकाळी संदर्भाचेर एकलो सुंदर जालो बालक तुळशीदास आश्रम करेन लाभला. म्हाका कितें तरी घालया म्हूण विचारता आसा. तुळशीदासांनी ताका एक लाड हाड दिले. तो लाड खाल्लो. तुळशीदासा पळोवन संतोश जाले. ते मुद्द जालो तसलो अत्यंत आल्हादक जालो तसलो बालका पळोवंक न्हू. तेगेले मातयेवंचे हात खेळिल्लो. सहजानुची रामान बी दिसता मरे तूं म्हूण सांगून ताका सांगलें. हय बा हांव रामान म्हूण दिसता. तूं एक काम करी रामाची रिच बरी तूं म्हूण सांगूंक गे न्हू. तेगेले मात्या पडिलो माय जावंक गेलो. तेन्ना कळ्ळें हाका हय्यो देवा आत्वे जालो रामूच मय हांव. आत्वेक वळखना अशें गेलो मू हांव. जाल्यार प्रायशः केन्ना म्हाका परमात्मानी प्रत्यक्ष दर्शन दिवचें आसा अशें दिसता आसा. जाल्यार रामान म्हाका आदेश दिलो आसा तेगे चरित्र बरी म्हूण सांगे न्हू म्हूण सांगूंक गे न्हू. पुनः चित्चवटी गांवां येवन पावची हांव तुळशीदास आनी थंय रामाल चरित्र बरीची सुरवात करता. 2-2.5 वर्ष ते रामाले चरित्र बरयता. त्या चरित्राचें नांव पडलें आसा रामचरित मानस म्हणून. तसले महान ग्रंथ
बरोवंगे न्हू जगत दिवंगे न्हू अंतिम घट्ट भितरी तो रामाले भितर ऐक येता म्हणजे कथा आयकल्या नंतर प्रायशः ते तुळशीदासाचें चरित्र कितले परम पवित्र आसा म्हणजे सत्य आमी अर्थ करूंक वयचें पडटा. तेजे पयलीं रामाचें चरित्र बरयलें ना म्हणना कोणाचें बरयलां. तेजे पयलीं वाल्मिकीन रामाचें चरित्र रामायण बरयलेलेची जाल्यार ते संस्कृत भाशे भितर आशिल्ले. सगळे लोकांक अर्थ जावूच नाशिल्ले. अशें हांवें न्हू तुळशीदासानी ते टायमार आशिल्ले तसले ग्राम्य भाशे भितरी रामचरितमानस म्हणचे ग्रंथ बरयले. रामार भक्ती सगळे लोकांक वाडशीची, रामार चरित्र सगळे लोकांक पावोशीची कितें अनुकूल करून दिलें आसा. अशें ते अजुनूची रामचरितमानस म्हणचे ग्रंथ उत्तर भारता भितरी वाल्मिकी रामायणाकिंतच प्रसिद्ध आसा समजलें आसतरी राम तेगेले रोम रोमा भितर आशिल्ले. राम तेगेले सर्वदा तेगेले लागीं आशिल्ले बदल एक प्रती ती आमकां जेन्नाशी उरतना. इतलें कित्याक हनुमान चालीसा म्हणजे कितें ग्रंथ आसा आमी स्तोत्र पठण करताची ते बी बरें जालें कोणें ते बीची हे महापुरुशान बरयलेची तुळशीदासान बरयलेची. एक अशी एक संदर्भ येता तेन्ना अकबर बहादूर शाह 16व्या इस्वी टायमारी राज्य करता उरता शासन करता उरता. प्रायशः तुळशीदास संत जाले खातीर हे निमित्त मस्जिदले पवाट येता उरताची. कोणा आराम नाशिल्लो आपणिल्ले पुरो आराम जाता वता आशिल्ले ताका. कोणा दुडी नाशिल्लो लोकांक हाणें कितें वचून दिलें बी ताका संपत्यान मेळटा आशिल्लें ते असले पवाट चलता उरता आशिल्ले. अशान 11 वर्सां ताका आपोवंक घेतलें राज्याक. आनी आपूण विचारता आसा तूं मेल्लेलें जिवंत करता खंय, आराम नाशिल्लें बरें करता खंय, हें कसलें काम करतास तूं, कसलो तुजे कडेन शक्ती आसा म्हणून. तेन्ना तुळशीदास सांगताची म्हागे कडेन कसली शक्ती आसा, हांव कोण तें शक्ती घेवचेक. जाल्यार हांव खंयचें हें करतना करता आशिल्लें मागीर रामू. हांव तेगेलें नांव घेता, तेगेलें नांव घेवन कोण कोण कितें कितें करून घेता विना तूं हांव कांय कारण न्ही. म्हाका तें खंयची विद्या ना, म्हाका माट मंत्र तंत्र अद्भुत जालें तसले खंयचे शास्त्राचें खंयचें ज्ञानच ना म्हणले नंतर अकबर बादशाक बेजार येता, ताका जैला घालता. जाल्यारी जैला गेले बिची ह्यो संत संतच नेवे. ताका मना भितर दिसता खंय हाण घातलो म्हाका उरो हांगा एक परमंत स्मरण करया म्हणून परम स्मरण करता वता थंयची ही हनुमान चालीसा ग्रंथ निर्माण करता संत तुळशीदास. प्रायशः ते हनुमान चालीसा ग्रंथ केन्ना पूर्ण जाता, पूर्ण जावन एक पटी तो केन्ना पठण करता तेणे एक अद्भुत चमत्कार घडता. थंय अनेक इतले वानर सैन्य कपी येंगे न्हू ते जैला आशिल्ले सगळे लोकांक त्रास दिताची आनी जैलाची बागली काडचे प्रयत्न करताची. तेन्ना हें वर्तमान अकबर बादशाह पावता. अशें शिमांक त्रास दिता आसा आमकां ते संता खातीर चूक केलेशी दिसता आसा. त्या संत सोडची बरें म्हूण सांगे न्हू. तेन्ना अकबर बादशाह येवन संता पांय पडून मागीर चूक केलें म्हूण सांगता. तो थन मुक्त येता म्हणजे जाल्या नंतर ते हनुमान चालीसा कितले अद्भुत शक्तिशाली जावन आसा, पवरफूल आसा म्हूण सांगचें आमकां कळण येवचाची. थंय येता हनुमान चालीसा भितर जो यह पडे हनुमान चालीसा होय सिद्धी साई सखी गौरीशा जो 112 पाठ कर कोही झूठ ही बंदी महासुख होई. 100 पटी कोण हनुमान चालीसा पाठ करता ताका सगळे तांणी बंधनांतून मुक्त्यात खंय तो मनुष्य. चित्त शक्ती ताका हनुमान चालीसाक. अशांगे न्हू हनुमान चालीसा प्रायशः शनील तापत आशिल्ले लोक मारुती मारुती आशिर्वाद घेवप म्हणून लोक पाठन करचे आमी पळयता आसाचे. अशें हांवें हनुमान चालीसा कितें ग्रंथ आसा असले अद्भुत जाले तसले कृती जाले वेची तो संत तुळशीदास म्हूण सांगचे आमी याद धरून घेवचें पडटा. अशें हांवें न्हू हें संत तुळशीदास चरित्र कितें आसा अद्भुत जावन परिवर्तन जालें आमकां दिसता. एक काळार तो कसलो आशिल्लो, कसलें जावन परिवर्तन जालें न्ही. भायलं सर्वस्व म्हूण टाकून घेतिल्लो मनुष्य भगवंत सर्वस्व म्हूण करून घेतला म्हणजे जालें असलेली मनुश्याक येद्य दिशा मेळ्ळे पुरो तो मनुष्य तेगेले वाट आपोआप चेंज करून मुखार वता म्हणजे सत्य हें कथन कळटा आसा आमकां. त्या बायलेन सांगिल्लें दोनूय उतर न्ही वो म्हाका जर प्रिती देवा उंच दवरलो आसता देव प्रत्यक्षांत आसा म्हणून तुका देव प्रत्यक्ष वतलो म्हळ्यार एक्को उत्तर
तेका कितलें परिवर्तन हाडून सोडलें, तो कितलें बदलावण जावन सोडलो, तो महान संतान जगत कितलें अद्भुत याद कार्यक्रम दिला म्हणजे आसतरी मनुष्य जीवन बदलावण जावचेक मस्त टायम लागतना जाल्यार ते बदलावण केन्ना करका, ते बदलावण करचे कसले अनुकूलते जावका ते टायम आमी धरून घेतलेली प्रायशा प्रत्येक क्षणाची मनुष्य जिवना भितर बदलावण हाडून घेवचेक शकता. अशें आमगे न्हू प्रायशा आमी कित्याक जीवन करता आसची हें चूक न्ही, जीवन करका तेजे बरोबरी आमगे जीवन हें जीवन करचे खातीर आयलेलें न्ही, आमी जिवचे पिवचे खावचे मरचे खातीर आयलेलें न्ही, आमी परतून वचचे खातीर आयल्याचे, खंतन आयलेले परतून थंय वचून पावचे खातीर आयल्याचे. आमी ते वचचे खातीर आमी थोडेच आमगे जिवना भितर एक थोडे टायम भगवंता स्मरणे खातीर भगवंताले यादे खातीर काण दवरचे अनिवार्यता आमकां आसची. तुळशीदास नमकीची सगळे संसार सोडून वच्चे न्हू भगवंत स्मरण करता म्हण आमगेले कोणा सांगता म्हालगड लोक, संवसार उरी भगवंत स्मरण करी परमात्मा तुका पावता म्हणून. तेका संत ज्ञानदेव केन्ना म्हणटाची असूनी संवसारी जिखवे वेगू करी म्हणून. संवसारा भितर उरनूच रे तूं परमात्माले नामस्मरण करी तूं मुक्ती येता म्हणून. अशें आमगे न्हू आमी थोडे तरी वेळ ते परमात्माले नांव घेवका. आमकां एक सत्य उतरका हांव आयदल परमात्मा न्ही, हांवें परतून परमात्मा कडेन पावका म्हणून. आमी यमलोका वच्चे न्ही, स्वर्गा वच्चे न्ही, नरका वच्चे न्ही, आमी खंतन आयलेलेची आमी थंय वचून पावूंक न्ही. तेन्ना तें आमगेलें जीवन पूर्ण जावचें. ते पावूंक कशें उद्देरी ते प्रयत्न तेजे तयारी आतां तरी जावंक न्ही आमगे जिवना भितर. अशें आमगे न्हू तेजे खातीर थोडे तरेची आमी हें कितें कथा आसा एक सत्य दाखयता आसा जिवना भितर आमी थोडे बदलावण घेवका जिवना भितर. संवसार सोडून वचका म्हण न्ही, संवसारा भितरीची भगवंता आवास ह्या वशीची, भगवंताले निवास ह्या वशीची, भगवंताले श्वासोच्छ्वास आमकां मेळशिची आमी प्रयत्न केन्ना करताची. तेन्ना खंडितानुची आमगे जिवना भितर खंयची एक स्तर आमी पावकी ते स्तरा पावोंक न्हू आमी आनंदान उरूंक शकताची. अशा न्हू तसलें एक वातावरण ते भगवती राजस्वपिणी ज्ञानेश्वरी आमकां सगळो लोकां दिवो. आमगेले मुखांतर आमगेले सगळो लोकांक जन्म पावन जावशी जावं म्हणचे प्रार्थने करता आसा. मस्तितले संतोश जाता आसा. चातुर्मास्य कार्यक्रम भारी सुंदर जावंक न्हू देवाला आशिर्वाद निमित्त तुमी सगळो लोकाले सहकार निमित्त चलता आसा. आज बी मस्त लोक आयलेल्याची अनेक इतले पाद्यपुजा कार्यक्रम आज हांगा जाल्ल्याची. आज अनेक लोकांनी पादपुजा सेवे, अन्नदान सेवे, महाअन्नदान सेवे दिवंक न्हू हे चातुर्मास्य कार्यक्रमाक बरें सहयोग दिलो आसा. अशा न्हू ते सगळे भक्त लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद दवरो म्हणचे प्रार्थने करता आसा. तेच बरोबरी आज संध्याकाळा भितर सुंदर तसले कार्यक्रम प्रति दिवसा प्रमाणे जाल्ले. ते म्हळ्यार आमगेले आवय लोक 5 घंटेकच येवंक न्हू शिस्तीचे आमगे न्हू सहस्रनाम पठन कलेची, रामरक्षा स्तोत्र भजन कलेची. तेजे बरोबरी आज विशेष आमगे न्हू मागेले आवय लोकांनी आज दैवज्ञ नवशक्ती भजना मंडळीचे आवय लोकांनी सुंदर जावन स्टेजावर बसूंक न्हू सुंदर जावन भजना कार्यक्रम चलोवन दिले. अशा न्हू ते नवशक्तीचे सगळे भजना मंडळी लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीले आशिर्वाद म्हणचे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबरी तेजे पयले 5 मुखाल न्ही 6 मुखाल पर्यंत आमी एक सुंदर भजन आयकले. मराठीचे, कन्नडाचे, दास अल्परे सुंदर अत्यंत हृदयंगम न्हू भजन 1 तास चलोवन दिले. ते म्हण सांगलेली श्री विरांजनेय भजना मंडळी, श्री अच्युतानंद आनी तेंगेले सगळे संगडी लोकांनी मेळून आज अत्यंत सुंदर भजना कार्यक्रम चलोवन दिले. ते सगळे टिमा वर्कीचे हार्दिक धन्यवाद सांगताचे देवीला आशिर्वाद म्हणचे प्रार्थने करता आसा. तेजे बरोबरी आज शुक्रवार श्रावणाचे 2रा शुक्रवार आज प्रायशा 2रा शुक्रवार केन्नाच वरमहालक्ष्मी व्रत येता उरता जाल्यार हें पटी वरमहालक्ष्मी व्रत मुखार शुक्रवार आसा. कारण वरमहालक्ष्मी व्रत कितें आसा ते पुनवी पयली शुक्रवार करची पद्दती.
अशें न्हू मुखाल्ले शेनवार पुनम आसलें काय तरी शुक्रार पयले दीस शेनवार पयले दीस शुक्रार आसलें काय तरी पुण्य पयली शुक्रार जालें काय तर ते थंय वरमार्गशीर व्रत आसा अशें न्हू प्रायशः मुखाल्ले शुक्रार वरमार्गशीर व्रत प्रायशः श्रावणा भितर हे फावटी 5 शुक्रार मेळटा म्हण दिसता आसा आमकां 5 शुक्रार मेळटा आसा योग कितें योग देवाल बी योग आमगेले बी योग आमकां पूज करची योग देवाक पूज घेवची योग लक्ष्मीक पूज घेवन संतुश्ट घेवची योग लक्ष्मी संतुश्ट देखील आशिर्वाद घेवची आमकां योग अशा न्हू प्रायशः प्रत्येक लोकांची आज विशेषान देवता आराधना करचे घर स्वच्छ करचे विशेषान देवता कार्य करचे एवढं करता आसाची आज वरकीची आवय लोकांनी घरा भितर पूजा केल्याची आज हांगा अनेक लोकांनी उडी सेवे दिले आजी उंट भरचे कार्यक्रम केले सांजिबेची अनेक आवय लोकांनी उंट भरचे कार्यक्रम केले म्हणून ऐकले मस्त संतोष जाले ते सगळे लोकांची देवी आशिर्वाद म्हणचे प्रार्थना करताची धन्यवाद सांजक इश्ट करता आसा आतां मात्र आमगेले बोटोमान सांगले फाल्याक थोडे एका कार्यक्रमा भितर थोडे बदलावण हाडचे इश्ट करता आसाची फाल्याक आमगेले धारोडा भितर आमकां शिकयले तसले विद्यागुरू गेले तसले शास्त्रीजी फाल्यां येता आसाची तांकां टायम सांगचे नियमन करचे आमी करूं जावत कित्याक तर आमचे केन्ना म्हालगाडी बी आहाय व्हड बी आहाय तेणी तांकां दावणगिरी गांवा भितर चातुर्मास चलता आसा म्हणचे आमी वचून आमंत्रण दिल्याचे सहजानूच आमी सांगलें तांकां आयले बरें आशिल्लें म्हूण सांगून आमी सांगलें एक प्रिचिका तरी तिणें फाल्यां हांव येयन वता रे म्हूण सांगून आज सूचना दिवन हाडिला तेंगेले बाकीचे कार्य कट्टले मस्त अशें काय तरी तेणी फाल्यां सांजेक सामान्य 6:30 नंतर 6:45 पर्यंत तेणी हांगा येवन पावतलेच फाल्याक तेंगेले हांगा एक आत्मीय लोकांक घर आसा थंय उरगेन संध्यावनी कंतीन हांगा येता काय आनी परत फाल्यां रात्रीक वचका श्रावण मास जालें काय तरी मस्त दिवस तेणी भायर सोडून उरतना घरा तेंगेली पुजा कार्यक्रम उरता अशें सांगून न्हू फाल्यां जालें तितलें बेगी एक वेवस्थीत करी म्हूण सांगलें काय तरी फाल्याक आमी 6 मुक्काल तनी 7 काल पर्यंत 7 वरेपर्यंत तेणी फाल्याक हांगा येवन वचचें आसा अशें न्हू फाल्याक तिने येतलेची तांकां आमगेले चातुर्मास समितींतलो गौरव दितलेची शक्य जाल्यार तिने एक 5 एक 4 उलयतलेची उलोवंक तिने वतलेची अशें न्हू त्या टायमार आमगेले आवय लोकांनी मागेले मित्र लोकांनी जायते संख्येन येवका तांकां स्वागत करता म्हूण सांजे इश्ट करता आसा तिने आमगेलें दर्शन घेवचें येतना महान तिने व्हड व्यक्ती तिने एक आत्मीय ते आमी तांकां शिकयलें न्ही चातुर्मास कशें चलता आसा पळया म्हण ते एक भावने खातीर तिने येता आसाची प्रायश्चित तिने 3रे फावटी येवची आमी हुबळी चातुर्मास केले तेन्ना तिने आयलेची नंतर आमगेली धारवाड चातुर्मास केले तेन्ना तिने आयलेची तेजे नंतर चातुर्मास तेणे पावूल नाशिल्ले हें कितें की मागीर दावणगिरी गांवांतलो योग म्हूण दिसता आसा 3रा चातुर्मास हांगा आज न्ही 3रे फावटी हांगा येता आसाची अशें हांवें न्हू तांकां आमी स्वागत करया फाल्याक आमी 6 मुखाल हांव येतलो फाल्यां हांगा तांकां स्वागत करून देवा दर्शन घेतल्या नंतर एक तांकां गौरव दितलेची तिने एक 10 मिनट उलयतलेची हे सगळे कार्यक्रमाक तुमी जाल्या तितले संख्येचेर या म्हूण सांगून इश्ट करताची तुमकां सगळ्या लोकांक बरें देवो आज बी मागीर अनेक आवय लोकांनी नैवेद्य करून हाडिला प्रायशः हाजी विशेष नेवरी करून हाडिला मस्त संतोश येता मागीर आवय लोकांले त्याग काम पडचे गेले तेन्ना 2000 कितकी नेवरी करून चातुर्मासा सुरवात दिली खंय तिणी मध्य नागर पंचमीक 40 400 500 पातळी केले खंय आतां नेवरी कशें तेंगेले ते हात गुण की मिशन आसपी कितें म्हूण कळटना ते हाती भितर अद्भुत काम करता बाबा न्ही आवय येत न्ही आवय एक पुताक घालचेक घोवाक दिवचेक देवाक काम करचेक केन्ना तिने चलवत ना केन्ना जयी म्हणटा तिने केन्नाच तसले जयीकार घालतना मागीर आवय लोक धन्य म्हणटा इश्ट करता अशें न्हू सगळ्या लोकांनी रितीन ते प्रसाद घेवका स्वामीजीला आशिर्वाद घेवका महाप्रसाद घेवका म्हणजे विशेष मागणी करताची सगळ्यांक बरें द्या म्हणजे प्रार्थना करताची मागीर हे कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम।